ॲडमिशन एम्स नागपूरला झालेलं आहे. मी बायो माझा फेवरेट सब्जेक्ट होता म्हणून मी नीट चूज केला होता आणि जे माझं ड्रीम होतं ते आता झालेलं आहे, मला कम्प्लिटली भेटलेलं आहे. आणि बायोसाठी स्टडीसाठी तर मेन आपण NCERTवर फोकस करतो. क्वेश्चन्स वगैरे NCERTमधूनच येतात मेनली, पण बाकीचे पॉईंट्स वगैरे सर देतात आपल्याला, ते करणं खूप भाग आहे कारण त्याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारतात. NCERTला स्ट्रिक होऊनच असतात क्वेश्चन्स, थोडंसं त्याला फक्त कन्फ्यूज करतात, त्यामुळे असं वाटतं आपल्याला की आउट ऑफ सिलेबस आहे, पण ते नसतं, इन सिलेबसच असतं. आणि टेन्शन घ्यायचं नाही, पेपर खूप सोपा येतो. हळूहळू लेवल पण पेपरचं खूप इझी होत आहे, कॉम्पिटिशन पण वाढत आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, हळूहळू फोकस करून चला. लास्टचे जे आपले काही 15-20 राऊंड्स होतात, त्या राऊंड्समध्ये जे आपलं हे होतं, जे मार्क्स असतात त्यावरच डिटरमाइन होतं की आपल्याला मेन एक्झाममध्ये किती मार्क्स होतात. मेन एक्झाममध्ये त्याच्याच 10-15 मार्क इकडे तिकडे आपल्याला पडतात, तर त्यामुळे लास्टची मेन एक्झाम्स फोकस करून चालणं खूप जरुरी आहे. लास्टच्या 6 मंथचं स्टडी तुमचं खूप सांगतं की तुम्ही कुठे स्टँड करता. आणि बायो म्हणजे तर खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्याचं मेन क्रायटेरिया आहे, सगळ्यात जास्त हेवी वेटेज आहे, त्यामुळे बायोलाच बघतात. मेन मार्क्स तुमचं रँकिंगवरही बायोच बघतात पहिले. बाकी टीचिंग वगैरे मी मंगनाळे सरांकडून केलं होतं. मंगनाळे सरांचं मला खूप आवडतं टीचिंग वगैरे. आता आपल्याला 12थमध्ये काही खूप हार्ड लेसन्स असतात, जसं की MBI किंवा मग प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स वगैरे, ते मी सरांकडून करून घेतले होते. ते मला एवढे छान जमले लास्टला. सरांकडे खूप सारे क्वेश्चन्स वगैरे आहेत, न्यूमरिकल्स, जशी आपल्याला प्रोबॅबिलिटी वगैरे काढायला सांगतात की कोणतं समजा पेडिग्रीचे क्वेश्चन्स वगैरे असतात, त्याचं मी सरांकडून करून घेतलं होतं. सर खूप छान क्वेश्चन्स आहेत, सर दरवेळेस नवीन क्वेश्चन्स टाकत राहतात, तर ते क्वेश्चन्सचं मी रोज रिप्लाय द्यायचे सरांना. सरांकडून समजा नाही कळलं तर फोन करून विचारायचं सरांना की सर हेच आन्सर हे का नाही आहे, तर तुम्ही मला एक्सप्लेन करा. मी हर एका क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन सरांकडून लिहून घ्यायचे. काही मॉर्फॉलॉजी वगैरे सारखं असतं, त्याचं आपल्याला न्यूमोनिक्स पाठ होत नाही, त्याचे एक्झाम्पल्स फॅमिलीज वगैरे. सरचे जे न्यूमोनिक्स आहेत ते मला एवढे आवडले आणि ते खूप इंटरेस्टिंग असतात. आपल्याला कधीही एक्झाम्पल पाठ करण्यापेक्षा ते न्यूमोनिक्स खूप इझिली पाठ होतात. मला त्या न्यूमोनिक्सचा खूप फायदा झाला. हर एका गोष्टीचं सरकडे न्यूमोनिक्स वगैरे आहे, ते करत राहा तुम्ही. आणि MCQs वगैरेचं प्रॅक्टिस करा. मोस्टली NCERT बेस्डच करणं खूप गरजेचं आहे. डायग्राम्स वगैरे आपण लास्टला खूप कन्फ्यूज होतो, त्यामुळे डायग्राम्सवर भर देऊ शकता तुम्ही. आणि पेपर जेव्हा आपण सॉल्व करायचं येतं तेव्हा मी तरी बायो फर्स्ट, मग केमिस्ट्री, मग फिजिक्स असं ठेवलं होतं. आणि मला पण हेच वाटतं की बायो पहिले ठेवावं, कारण बायो जरी लेंदी आला तरी तुमचं मेन वेटेज बायोला आहे. आणि शेवटी बायो आपण पहिले केलं, त्याच्यात आपल्याला कॉन्फिडन्स आला तर पूर्ण पेपरमध्ये आपलं कॉन्फिडन्स मेंटेन राहतं, तर त्यामुळे ते करणं खूप जरुरी आहे. तुम्हाला काही समजा प्रेशर वगैरे येतं असेल किंवा तुम्हाला काही शेअर करावं वाटत असेल, तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, फॅमिलीसोबत शेअर करा. फॅमिलीसोबत शेअर करणं खूप गरजेचं आहे, कारण काही तुम्हाला समजा वाटत असेल, आता समजा तुमच्यासोबत तुमचे पेरेंट्स बसलेत त्याच रूममध्ये, तुम्हाला नको आहे, तर तुम्ही सांगा त्यांना की मला नको. असा विचार करू नका की त्यांना कसं वाटेल, काय हर्ट होईल का. त्यांना शेवटी तुमचे मार्क्स बघून ते खूप खुश होणार, त्यामुळे आत्ता त्यांना त्याचं काहीच वाटणार नाही. ते तुम्हाला पॉझिटिव्हली घेतील, कारण तुम्ही त्या प्रोसेसमध्ये आहे, त्यामुळे 2 वर्ष ते खूप तुम्हाला हँडल करून घेतात. विचार करू नका की कसं त्यांना वाटेल वगैरे. पूर्ण क्लिअरली त्यांच्याशी बोला, इंटरॅक्ट करा. फॅमिली इंटरॅक्शन जरुरी आहे, ते करून तुम्ही त्यांना शेअर करा. काही वाटत असेल, काही करत असेल, सगळं शेअर करा फॅमिलीसोबत. टीचर्सही शेअर करू शकता. मंगनाळे सरांसोबत तुम्ही शेअर करायचे की सर मला असं वाटत आहे की म्हणजे थोडंसं मार्क्स कमी येत आहे, मला टेन्शन येत आहे. मग सर पण एकदम मला हे करायचे, थोडं एंटरटेन करून घ्यायचे, मग ते हसवायचे मला बरं वाटायचं खूप. आणि हे सगळं तुम्ही करू शकता.